श्री स्वामी समर्थ. चंद्रग्रहणामुळे खुलणार नशिबाची दारं. या काही राशींवर धनवर्षाव आणि करिअरमध्ये प्रगती होणार. सोबतच भगवान शिवाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होणार. त्याच भाग्यशाली राशींबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. यंदा ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधनच्या दिवशी पौर्णिमेला चंद्रग्रहणाचा योग असल्याचं ज्योतिषशास्त्र सांगते. चंद्रग्रहणाचा संबंध भावना, नातेसंबंध, मानसिक स्थिती आणि आत्मपरीक्षणाशी जोडला जातो. त्यामुळे या काळात काही राशींना जुन्या निर्णयांचा फेरविचार करावा लागू शकतो, तर काहींना आर्थिक आणि करिअरच्या बाबतीत सकारात्मक संधी मिळू शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रग्रहणाचा प्रभाव सर्व राशींवर सारखा राहणार नाही. विशेषतः काही राशींवर त्याचा सकारात्मक प्रभाव पाहायला मिळणार आहे. या वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण 28 ऑगस्ट 2026 रोजी होणार आहे. हे ग्रहण विशेष आहे कारण ते श्रावण पौर्णिमा किंवा रक्षाबंधनच्या दिवशी होणार आहे. खगोलशास्त्रीय गणनेनुसार हे एक गहन खंडग्रास चंद्रग्रहण असेल. तथापि भारतात हे ग्रहण दिवसा होणार असल्याने ते दिसणार नाही. ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार या ग्रहणाचा वेगवेगळ्या राशींवर परिणाम होऊ शकतो आणि काही राशींना या काळात विशेष खबरदारी देखील घेण्याचा सल्ला दिला जात आहे. त्याचबरोबर काही राशींना सकारात्मक बदल पाहायला मिळतील. 28 ऑगस्ट रोजी होणारे चंद्रग्रहण भारतीय प्रमाण वेळेनुसार अंदाजे सकाळी 6:54 सुरू होईल आणि दुपारी 12:32 वाजेपर्यंत चालेल. ग्रहणाचा मुख्य आंशिक टप्पा सकाळी 8:04 पासून ते 11:22 असणार आहे आणि सकाळी 9:43 तो परमोच्च बिंदूवर असेल. त्यावेळी चंद्र क्षितिजाच्या खाली असल्यामुळे हे ग्रहण भारतात दिसणार नाही. याच कारणामुळे भारतात सामान्यतः सूतक काळ पाळला जात नाही. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार हे ग्रहण कुंभ राशी आणि शतभिषा नक्षत्राशी संबंधित आहे. ग्रहणादरम्यान चंद्र आणि राहूच्या युतीमुळे मन, भावना, निर्णय क्षमता आणि मानसिक स्थितीशी संबंधित मुद्दे महत्त्वाचे मानले जातात. ही ज्योतिषशास्त्रीय गृहीतके असली तरी त्यांना वैज्ञानिक भाकिते मानू नयेत. तर हे चंद्रग्रहण दक्षिण आशिया, पूर्व आशिया, ऑस्ट्रेलिया, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, प्रशांत महासागर, अटलांटिक महासागर, हिंद महासागर आणि अंटार्क्टिकामध्ये दिसेल. हे ग्रहण भारतात दिसणार नाही. याच दिवशी रक्षाबंधनाचा सण देखील आहे. परंतु हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नसल्याने या ग्रहणाचा रक्षाबंधनाच्या सणावर कोणताही परिणाम होणार नाही. नेहमीप्रमाणे रक्षाबंधन हा सण आनंद आणि उत्साहाने साजरा केला जाईल. त्यासोबतच यंदा 28 ऑगस्ट रोजी दिवसभर राखी बांधणे शुभ मानले जात आहे. तरी देखील ज्योतिषांच्या मते पुढील 3 वेळा अत्यंत सर्वश्रेष्ठ सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये सकाळचा पहिला शुभमुहूर्त सकाळी 6:36 पासून ते सकाळी 9:45 असेल. त्यासोबतच दुपारचा अभिजित मुहूर्त दुपारी 12:03 पासून ते दुपारी 12:53 असेल. सायंकाळचा शुभमुहूर्त संध्याकाळी 7:43 पासून ते 9:30 असेल. या 3 सुवर्ण मुहूर्तावर भावाला राखी बांधल्यास त्याच्या आयुष्यात त्याला सुख, समृद्धी आणि यश लाभेल असं देखील सांगितलं जात आहे. तसेच या दिवशी पंचांगानुसार श्रावण पौर्णिमा तिथी गुरुवार 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9:08 सुरू होत आहे आणि शुक्रवार 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9:48 समाप्त होत आहे. चला तर आता जाणून घेऊया त्या भाग्यशाली राशींबद्दल ज्यांना या चंद्रग्रहणामुळे मिळणार आहे लाभच लाभ. या चंद्रग्रहणाचा सकारात्मक प्रभाव या राशींवर दिसून येणार आहे. सोबतच या राशींना मिळणार आहे भगवान शिवाचा विशेष आशीर्वाद. त्यामुळे त्यांच्या जीवनातील सर्व दुःख, संकटे मिटणार आहेत आणि त्यांच्या जीवनात येणार आहे अपार आनंदच आनंद. परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा हर हर महादेव. सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे वृषभ रास. वृषभ राशीला या चंद्रग्रहणामुळे आर्थिक फायदा झालेला पाहायला मिळणार आहे. वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी चंद्रग्रहणाचा काळ आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरू शकतो. उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे उत्पन्न वाढून तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहणार आहे. एखादी समस्या समोर आली तरी त्यावर योग्य तोडगा शोधण्यात तुम्हाला यश मिळू शकते.
पण नातेसंबंध आणि सामाजिक आयुष्यात काही गोष्टींकडे अधिक लक्ष द्यावे लागू शकते। त्यासोबतच या काळामध्ये भगवान शिवाचा देखील विशेष आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत आहे। त्यामुळे तुमच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल झालेले तुम्हाला पाहायला मिळू शकतात। त्यासोबतच या काळामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये आनंदी आणि उत्साही वातावरण असणार आहे। तसेच हा काळ तुमच्या जीवनात एखादी आनंदाची बातमी घेऊन येणारा ठरणार आहे। त्यानंतर आहे वृश्चिक रास। वृश्चिक राशीला यश आणि दिलासा या चंद्रग्रहणामुळे मिळणार आहे। वृश्चिक राशीच्या व्यक्तींना या काळात यशासोबतच मानसिक समाधान देखील मिळू शकते। सर्जनशील काम, छंद किंवा वैयक्तिक प्रकल्पांमधून फायदा होण्याची देखील शक्यता आहे। नवीन कल्पनांवर काम करण्यासाठी आणि स्वतःला सकारात्मक ठेवण्यासाठी हा काळ चांगला ठरू शकतो। सोबतच या काळामध्ये भगवान शिवाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होत असल्याने तुमची एखादी मनासारखी इच्छा पूर्ण होऊ शकते। त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील। सोबतच या काळामध्ये तुम्हाला धनलाभाचे योग देखील प्राप्त होत आहे। त्यामुळे धनलाभ होऊन तुमची आर्थिक परिस्थिती देखील उत्तम राहणार आहे। त्यानंतर आहे मकर रास। मकर राशीच्या व्यक्तींना संवाद कौशल्याचा फायदा होऊ शकतो। भविष्यातील योजना जास्त स्पष्टपणे आखता येतील। नवीन माहिती किंवा अनुभवामुळे काही निर्णयांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो आणि त्याचा फायदा भविष्यात मिळू शकतो। सोबतच या चंद्रग्रहणाचा सकारात्मक प्रभाव तुमच्यावर राहणार आहे। त्यामुळे या काळामध्ये खास करून तुम्हाला तुमच्या कुटुंबाचे पूर्ण सहकार्य प्राप्त होणार आहे। त्यासोबतच या काळामध्ये तुम्ही घर, वाहन किंवा प्रॉपर्टी देखील खरेदी करू शकता। सोबतच तुमच्या भौतिक सुखामध्ये देखील वाढ होणार आहे। त्याचबरोबर वडिलांचे पूर्ण सहकार्य प्राप्त झाल्याने तुमचे मन प्रसन्न राहणार आहे। त्यानंतर आहे कुंभ रास। कुंभ राशीच्या लोकांसाठी देखील हे चंद्रग्रहण अतिशय सकारात्मक राहणार आहे। या काळामध्ये त्यांना अनेक प्रकारचे लाभ प्राप्त होणार आहेत। त्यासोबतच हा काळ त्यांच्या जीवनामध्ये आनंद घेऊन येणारा ठरणार आहे। त्याचबरोबर या काळामध्ये तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगती झालेली पाहायला मिळू शकते। तुम्ही तुमच्या करिअरमध्ये या काळामध्ये सेट होणार आहात। बेरोजगार व्यक्तींना या काळामध्ये त्यांच्या मनासारखी नोकरी प्राप्ती देखील होणार आहे। त्याचबरोबर ज्या लोकांना त्यांची नोकरी बदलायची आहे ते देखील या काळामध्ये नोकरी बदलू शकतात आणि त्यांना देखील त्यांच्या मनासारखी नोकरी प्राप्ती मिळू शकते। त्यासोबतच हा काळ तुमच्या जीवनामध्ये अनेक सकारात्मक गोष्टी घेऊन येणारा ठरणार आहे। या काळामध्ये वैवाहिक जीवन आनंदी असेल। या काळामध्ये तुमचा कल धार्मिक क्षेत्राकडे अधिक राहू शकतो। त्यामुळे तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळाला देखील भेट देऊ शकता। सोबतच भगवान शिवाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होत असल्याने या काळामध्ये तुमच्या जीवनातील सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होणार आहे। सोबतच तुमचा आत्मविश्वास देखील वाढलेला असेल। तर मित्रांनो, या होत्या त्या राशी ज्यांना या चंद्रग्रहणामुळे मिळणार आहे लाभच लाभ। या चंद्रग्रहणाचा शुभ प्रभाव या राशींवरती पडणार आहे। त्यामुळे त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल झालेले पाहायला मिळणार आहे। यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का? कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।